बोगस डॉक्टर जी.एम. पाटील यांनी चुकीचे उपचार केल्यामुळे कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुका खालसा कोनिंद्रे येथील लक्ष्मण कांबळे यांना कायमच अपंगत्व आलं आहे। त्यामुळे बोगस डॉक्टर जी.एम. पाटील यांच्यावर कारवाई करावी यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक CPR हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, समाधान बनसोडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुंड प्रवृत्तीचे लोक पण साहेब यांच्याकडे आमच्याकडे पण आलते। आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जे पेशंट आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही लढणारी माणसं आहोत, ते का तुम्ही दादागिरी वगैरे आम्हाला करायचं नाही म्हणून त्यांना टणकावून सांगितलं। त्यांना मी संजय गुदगे, वंचित बहुजन ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष, आज CPRचे जिल्हा शल्यचिकित्सक व अधिष्ठाता यांना निवेदन देण्याचं कारण म्हणजे खालसा कोळिंद्रे येथील लक्ष्मण कांबळे हे 1.5 वर्षापूर्वी डॉक्टर जी.एम. पाटील यांच्याकडे किरकोळ आजारावर दाखवण्यासाठी गेले असता त्यांना त्या डॉक्टरने कोणतीही त्याची काळजी न घेता गोळ्या औषधं देऊन इंजेक्शन त्यांना कमरेला इंजेक्शन केलेत। त्या इंजेक्शनचे 2 दिवसाने ज्या ठिकाणी त्यांनी इंजेक्शन केलेले होते त्या ठिकाणी त्यांना गाठ निर्माण झाली। गाठ निर्माण झाल्यानंतर लक्ष्मण कांबळे हे डॉक्टर जी.एम. पाटील यांच्याकडे गेले असता त्यांनी आणि गोळ्या औषधं देऊन आणि बरं होईल म्हणून असं त्यांना 15 ते 20 दिवस त्यांना तसं टोलत गोळ्या औषधं देत राहिलेत, पण ते आजार न बळवता जास्तच वाढत गेलं। त्यानंतर 1 महिन्यानंतर त्या डॉक्टरने त्यांचं एक सर्जन म्हणून पदवी नसतानाही, होमिओपॅथिक डॉक्टर असतानाही त्यांनी तिथं जे गाठ निर्माण झालेली होती त्या ठिकाणी त्यांनी ऑपरेशन करून टाकले। त्यानंतर 2-3 दिवसानं त्या माणसाला 10 पावले हे चालता येत नाही, त्या पद्धतीनं त्यांना अपंगत्व आलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद यांना निवेदन युनियनच्या वतीनं दिलेलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी 4 जणांची चंदगड, राधानगरी, हातकणंगले व जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असे 4 जणांची त्यांनी समिती नेमलेली होती। त्या समितीने अहवाल दिलेला आहे की डॉक्टरांच्या चुकीमुळे झालेला आहे व 1 वर्ष झाल्यामुळं आम्हाला कारवाई करता येत नाही, त्यामुळं सिव्हिल सर्जन किंवा डीन अधिष्ठाता CPRचे यांच्याकडे अधिकार जातो। त्यामुळं आम्ही आज सिव्हिल सर्जन व डीन यांना निवेदन दिलेलं आहोत। त्या डीन साहेबांनी आणि सिव्हिल सर्जन साहेबांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही 3 जणांची समिती नेमून योग्य ते कारवाई करू व लक्ष्मण कांबळे यांना न्याय देऊ असं त्यांनी बोललेलं आहे। तरी पण आम्ही त्यांना 15 दिवसाची अल्टिमेटम दिलेला आहे। या 15 दिवसामध्ये जर का लक्ष्मण कांबळे यांना न्याय न मिळालाच आम्ही युनियनच्या वतीने उग्र आंदोलन करणार आहोत। त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी व महाड सरकार यांची जबाबदारी राहील।